नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 100 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतातल्या राजकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? काय आहे? तर रॉ. काय नाव आहे? रॉ. रॉ म्हणजेच काय? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. लक्षात ठेवा, रॉ याचा फुल फॉर्म काय आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस हेल्पलाईन नंबर कोणता आहे? कोणता आहे? तर 112. कोणता नंबर आहे? 112. पुढे पहा, FIR. FIR चा फुल फॉर्म काय आहे? काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. NIA चा फुल फॉर्म काय आहे? काय आहे? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIA चा फुल फॉर्म. पुढे पहा, बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेत कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगररांग आहे आणि या डोंगररांगेमध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो. पुढे पहा, विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? कोणती आहे? तर पैनगंगा. पैनगंगा 528 किमी. पुढे पहा, कोणत्या जिल्ह्यात एकापेक्षा जास्त पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक कार्यालये आहेत? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. योग्य उत्तर आहे ठाणे. कोणत्या जिल्ह्यात एकापेक्षा जास्त पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक कार्यालय आहे? योग्य उत्तर आहे ठाणे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा जास्त आयुक्तालये तसेच अधीक्षक कार्यालय असतात जर असा प्रश्न विचारला गेला असतात, बरोबर आहे का? तर बरोबर आहे. लक्षात घ्या, एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा जास्त आयुक्तालय तसेच अधीक्षक कार्यालय असतात, हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर बरोबर आहे. मग तो कोणता जिल्हा आहे? तर ठाणे जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये 3 पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक कार्यालय आहेत. लक्षात घ्या, किती आहेत? 3. ओके. पुढील प्रश्न पहा, CID चा फुल फॉर्म काय आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. सी म्हणजे काय? क्राईम. आय म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन. आणि डी म्हणजे काय? डिपार्टमेंट. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजेच काय? CID. पुढे पहा, CBI चा फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, CBI. पुढे पहा, IB चा फुल फॉर्म काय आहे? तर इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो. पुढे पहा, मुंबई पोलिसांची स्थापना कोणी केली? कोणी केली? तर पोर्तुगीजांनी केली होती. लक्षात घ्या, मुंबई पोलिसांची स्थापना पोर्तुगीजांनी केली होती 1661 मध्ये. पुढे पहा, मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना कोणी केली? तर इंग्रजांनी केली होती 1864 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय विचारला आहे ते व्यवस्थित वाचायचं आहे. मुंबई पोलिसांची स्थापना पोर्तुगीजांनी केली होती आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना इंग्रजांनी केली होती. पुढे पहा, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येतात? तर मुंबई पोलीस आयुक्तालय. प्रश्न पहा कसा आहे, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येतात? तर मुंबई पोलीस आयुक्तालय. पुढे पहा, पोक्सो कायदा डॅश डॅशशी संबंधित आहे. पोक्सो कायदा डॅश डॅशशी संबंधित आहे. कशाशी? तर बाललैंगिक अत्याचार. बाललैंगिक अत्याचार. पुढे पहा, पोक्सोचे विस्तारित रूप काय आहे? काय आहे? तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012. लक्षात घ्या, पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012.
विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हींवर प्रश्न विचारला गेला आहे. मोक्का कायदा म्हणजेच MCOCA कायदा कशाशी संबंधित आहे? तर संघटित गुन्हेगारी. विद्यार्थी मित्रांनो, MCOCA कायदा यालाच मोक्का कायदा असं म्हणतात. काय म्हणतात? मोक्का कायदा. कशाशी संबंधित आहे? तर संघटित गुन्हेगारी. ओके. पुढे पहा, मोक्का विस्तारित रूप काय आहे? म्हणजे हे जे काही मोक्का कायदा आहे याचं विस्तारित रूप काय आहे? तर पहा, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999. विद्यार्थी मित्रांनो, सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय? की मोक्का कायदा म्हणजेच MCOCA कायदा कधीचा आहे? तर साल लक्षात ठेवा, 1999. ओके. पुढे पहा, श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव काय आहे? काय आहे? तर बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न STI पूर्व 2013 मध्ये विचारला गेला आहे. श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव काय? तर बाळशास्त्री जांभेकर. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारला गेला आहे. पुढे पहा, सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी झाले? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. तर 1930. सविनय कायदेभंग आंदोलन 1930. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर 1942. भारत छोडो आंदोलन 1942. रक्त गोठण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? तर व्हिटॅमिन के. रक्त गोठण्यास व्हिटॅमिन के हे जीवनसत्व मदत करते. लाफिंग गॅस म्हणजे काय? तर नायट्रस ऑक्साईड. लाफिंग गॅस म्हणजे काय? नायट्रस ऑक्साईड. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचे आहे? तर पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचं पुस्तक आहे बटाट्याची चाळ. 3 पैशांचा तमाशा हे पुस्तक कोणाचं आहे? तर पु ल देशपांडे. लक्षात घ्या, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे, 3 पैशांचा तमाशा पु ल देशपांडे. झोपेत जरी विचारलं तर उत्तर आलं पाहिजे. पुढे पहा, रथयात्रा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? रथयात्रा तर ओडिसा. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध महोत्सव आहे? तर केरळ. भारतातील पहिली AI शाळा कोणती? तर शांतिगिरी विद्याभवन केरळ. भारतातील पहिली AI शाळा शांतिगिरी विद्याभवन केरळ. भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इराह. पुढे पहा, गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जाते? तर रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने ओळखले जाते. वंगभाषी हे वृत्तपत्र कोणाचे आहे? वंगभाषी तर बाबू जोगेंद्रनाथ बसू. बाबू जोगेंद्रनाथ बसू यांचं वृत्तपत्र आहे वंगभाषी. मूकनायक हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आसक्ती. विरक्ती विरुद्ध आसक्ती. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ सांगा. तर दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे. दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे म्हणजे काय? इकडे आड तिकडे विहीर. पुढे पहा, भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला? तर 1900. साल लक्षात ठेवा. भारताने पहिल्यांदा कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला? तर 1900 मध्ये. ऑलिम्पिक खेळामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? तर कर्णम मल्लेश्वरी. पुढे पहा, कांगचेनजंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे म्हणतो ना कांचनगंगा तेच आहे, पण त्याला कांगचेनजंगा असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या. नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये नंदादेवी शिखर आहे. उत्तराखंड. पुढे पहा, विधवा
पुनर्विवाहाचा पहिला कायदा कोणत्या समाज सुधारकामुळे झाला? तर ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा, तोंडीपाठ करा. विधवा पुनर्विवाहाचा पहिला कायदा कोणत्या समाज सुधारकामुळे झाला? तर ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढे पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, गरजेल तो पडेल काय या म्हणीचा अर्थ काय होतो? तर केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. केवळ बडबड करण्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही म्हणजेच काय? गरजेल तो पडेल काय? पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? म्हणजे काय? समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. म्हणजेच काय? पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? भारताची राष्ट्रीय नदी कोणती? गंगा. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वड. भारतात टपाल तिकिटे कोणी सुरू केली? तर लॉर्ड डलहौसी. प्रश्न महत्वपूर्ण आहे, वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. भारतात टपाल तिकिटे कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसी. अवध या स्वायत्त राज्याचे संस्थापक कोण होते? तर सआदत खान बुरहान उन मुल्क. सआदत खान बुरहान उन मुल्क. पुढे पहा, निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. 10 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. निष्काम कर्मठ स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. आत्मीय सभा कोणी स्थापन केली? राजाराम मोहन रॉय. आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. लक्षात घ्या, आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय, वेदांत कॉलेज राजाराम मोहन रॉय. पुढे पहा, आणीबाणीच्या काळातही कोणते कलम निलंबित करता येत नाहीत? तर कलम 20 आणि कलम 21. लक्षात घ्या, आणीबाणीच्या काळातही कोणते कलम निलंबित करता येत नाही? तर कलम 20 आणि कलम 21. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. कृष्णा नदीच्या मुख्य उपनद्यांमध्ये पुढे पहा, कृष्णा नदीच्या ज्या काही मुख्य उपनद्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? कृष्णा नदीच्या ज्या काही मुख्य उपनद्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर भीमा, तुंगभद्रा, घटप्रभा आणि मलप्रभा. लक्षात घ्या, भीमा, तुंगभद्रा, घटप्रभा आणि मलप्रभा या कृष्णा नदीच्या मुख्य उपनद्या आहे. पुढे पहा, जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यावर सोपवावी अशी शिफारस कोणत्या समितीने राज्य शासनास केली होती? तर प्रा. पी.बी. पाटील समिती. लक्षात घ्या, जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यावर सोपवावी अशी शिफारस प्रा. पी.बी. पाटील समितीने राज्य शासनास केली होती. पुढे पहा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947. 22 जुलै 1947. संविधानात एकूण किती भाग आहेत? तर 25 भाग आहेत. किती? 25. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? तर भारतरत्न. पहिले हिंदी वृत्तपत्र कोणते होते? उदंत मार्तंड. पहिले हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड. भारताची पहिली उपग्रह मोहीम कोणती होती? तर आर्यभट्ट. पहिली उपग्रह मोहीम आर्यभट्ट. भारताचा पहिला जनगणना आयोग कधी स्थापन झाला? तर 1950. भारताचा पहिला जनगणना आयोग 1950 मध्ये स्थापन झाला. पुढे पहा, माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे? तर संतोष यादव. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट. कोण होत्या? ॲनी बेझंट. अरवली पर्वतरांगांना कोणती नदी विभागते? तर चंबळ आणि साबरमती. अरवली पर्वतरांगांना चंबळ आणि साबरमती या ज्या काही नद्या आहेत त्या काय करतात? विभागतात. लुनी नदी कुठे वाहते? तर कच्छच्या रणात. लुनी नदी कच्छच्या रणात वाहते. रक्तदाब मोजण्यासाठीच्या उपकरणाला काय म्हणतात? तर स्फिग्मोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्यासाठीच्या उपकरणाला स्फिग्मोमॅनोमीटर असं म्हणतात. व्हिटॅमिन अ कुठे साठवले जाते?
तर यकृतामध्ये. व्हिटॅमिन अ यकृतामध्ये साठवले जाते. भूकंपाच्या उत्पत्तीबाबत लवचिक रिबाउंड सिद्धांत कोणी मांडला? तर रीड यांनी मांडला. कोणी मांडला? रीड. भूकंपाच्या उत्पत्तीबाबत लवचिक रिबाउंड सिद्धांत रीड यांनी मांडला. पृथ्वीच्या कवचात ज्या ठिकाणी भूकंपाच्या लाटा उगम पावतात त्या जागेला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र म्हणतात. काय म्हणतात? भूकंप केंद्र. पुढे पहा, कोणती नदी तिचा मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर कोसी नदी तिचा मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर कपिलधारा धबधबा आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? 1 मे 1897. 1 मे 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना. कुठे? कलकत्ता या ठिकाणी. रामकृष्ण परमहंसांचे मूळ नाव काय होते? तर गदाधर चट्टोपाध्याय. लक्षात घ्या, रामकृष्ण परमहंसांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय. हिंदी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर टोकियो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते कोणाला म्हणतात? तर डॉक्टर मनमोहन सिंग. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना म्हणतात. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? तर औद्योगिक क्षेत्र. लक्षात घ्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. पुढे पहा, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोणती? तर हॅव्हिलँड हेराल्ड. हॅव्हिलँड हेराल्ड. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते? तर तक्षशिला विद्यापीठ. भारतातील पहिले विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ. पुढे पहा, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आहे. कालेसर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये कालेसर राष्ट्रीय उद्यान आहे. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शर्मा. विष्णू शर्मा. अजिंठा आणि वेरूळ लेणी कुठे आहे? तर छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी. पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे? तर तामिळनाडू राज्याचा सण आहे पोंगल. गिद्दा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत? तर पंजाब राज्यातील लोकनृत्य आहे गिद्दा आणि भांगडा. कोणत्या परदेशी राजदूतांनी स्वतःला भागवत घोषित केले होते? तर हेलिओडोरस. हेलिओडोरस. वैदिक लोकांनी प्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तर तांबे. वैदिक लोकांनी प्रथम तांबे धातूचा वापर केला. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अंदाजे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर 71%. भारताची सर्वात मोठी भूसीमा कोणत्या देशाशी आहे? तर बांगलादेश. भारतातील महिला चळवळीचे प्रतीक मानली जाणारी महिला कोण होती? तर कस्तुरबा गांधी. भारतातील महिला चळवळीचे प्रतीक मानली जाणारी महिला कोण होती? कस्तुरबा गांधी. उषा मेहता कोणत्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या होत्या? तर गुप्त रेडिओ सेवा. गुप्त रेडिओ सेवा. भारतात ब्रिटिश राजवटीची सुरुवात कोणत्या लढाईने झाली? तर प्लासीची लढाई. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? तर महावीर. रौलेट कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? 1919. सुरत अधिवेशन कधी झाले? 1907. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जून. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? 1 डिसेंबर. जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक. पेनल्टी किक हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? तर फुटबॉल. ब्रिटनचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर वॉलपोल. अंतराळात उड्डाण करणारा पहिला व्यक्ती कोण? लेनाओ. लेनाओ. पुढे पहा, जगातील सर्वात खोल तळे कोणते आहे? तर बैकल सरोवर. जगातील सर्वात उंच तलाव कोणता आहे? टीटीकाका. टीटीकाका. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.